सायली जाधव आणि त्यांच्या उजव्या बाजूला प्रकाश लोखंडे साहेब उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे। आईश्री प्रतिष्ठानच्या वतीनं या पुण्यनगरीमधील एक मोठी स्पर्धा असा उल्लेख आम्ही नाही करत आहोत, खेळाडू करतायत। खेळाडूंनी हे मान्य केले। अनेक मुलाखती ज्यावेळी झाल्या तेव्हा ही गोष्ट त्यांनी मान्य केलेली आहे। आणि आता या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। अगदी काही क्षणातच आपण पंचांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर स्कोरर असतील, आमचे ऑफिशियल असतील, या सर्वांचा सन्मान आणि त्यानंतर खेळाडूंचा गौरव या मंचावरती केलं। आईश्री चषकाच्या या मंचावरती ज्यांनी डबल यश प्राप्त केलंय आणि खूप चांगली कामगिरी, चमकदार कामगिरी केली, त्या सर्व खेळाडूंचा गौरव या मंचावरती केला जाणार आहे। आणि विशेष करून या स्पर्धेच्या दरम्यान उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट बॉलर आणि त्याचबरोबर मालिकावीरासाठी एक छानशी पैठणी दिली जाणार आहे, जे फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं। आणि अंबेमाता चषकामध्ये हा प्रयत्न झाला होता गिरगावमध्ये, त्यानंतर मला वाटतं पैठणी कोणी दिलेली नाहीये। आणि गेल्या वर्षापासून हा प्रयत्न इथे खूप कमालीचा यशस्वी होतोय। त्यामुळे काय होईल, आई खुश होईल, ताई खुश होईल आणि त्याचबरोबर जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमची वाईफ पण खुश होईल। आणि हा आनंद तुम्हाला विकत मिळणार नाही, म्हणजे कुठे विकत मिळणार नाहीये। कारण घरामध्ये जाताना तुम्ही महिलांसाठी साडी घेऊन गेलात, पैठणी घेऊन गेलात, तो तो आनंद आहे ना, तो शब्दात व्यक्त न करण्यासारखा असेल। सागर माने यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आईश्री प्रतिष्ठानच्या वतीनं एकदा आपल्या सर्व टीमला विनंती, या मित्रासाठी टाळ्यांचा गजर करूया, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। सागर माने, वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत। सागर माने कुठे आहेत? रोहित यादव, संतोष सर, संतोष बंड सर, आपली सगळी टीम घेऊन या की आपण पुन्हा एकदा मुंबईकडे प्रयाण करणार आहात। हा इतका सुंदर कार्यक्रम यावेळेला अगदी थोड्याच वेळात संपन्न होईल। सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं ना, मग कोणतं काम असू द्या ते सक्सेसफुल होत असतं। प्रचंड मेहनत, मला वाटतं इथे FM कंधारीची संपूर्ण टीम आलेली आहे। मी कोंडवा सांगायला म्हणजे कोंडवा आपण पण पुढे या। शुभम शेळके, सर्व टीमला घेऊन पुढे यायचंय। इथे जिथे कॅमेरामॅन उभा आहे तिथे जरा पुढे या। आकाश जहांगीर आणि दिनू कांबळे, दिनू कांबळे या दोन्ही खेळाडूंना विनंती आहे आपण लगेच यायचंय। सेमीफायनलचा मॅच आणि त्याचबरोबर फायनलचा सामना, आपण हे दोन पुरस्कार या ठिकाणी देतोय। SP स्पोर्ट त्यांचेही मनापासून धन्यवाद। फक्त या स्पर्धेकरता आपण बघितलं तर पैठणी नाहीये, तर महाराष्ट्राच्या कडकच्या अर्थात सोसायटी अर्धा किलो। आता घरामध्ये किती आनंद असेल, चहात साखर पडलेली आहे। सोसायटी कडकच्या, कडक माणसांसाठी कडकच्या, सकाळी प्याला तरी आनंद आहे, संध्याकाळी प्याला तरी ऊर्जा येईल। सोसायटी महाराष्ट्राच्या कडकच्या, तो देखील दिला जातोय। आकाश जांगेड या मित्राला रबर बॉल मध्ये सूर सापडला, संघर्ष भरपूर केलेला आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अत्यंत दर्जेदार बॅटिंग केले, क्लास बॅटिंग केले। मी लोखंडे साहेब आपल्याला विनंती करतोय, आपल्या शुभस्ते मॅनऑफ पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल। आकाश, अभिनंदन, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन आपका रहा है और आईसी चषक 2024 के इस खूबसूरत मंच पर गेम चेंजर खिलाड़ी मिस्टर आकाश जहांगीर, और आपको मिलेगी महाराष्ट्राचा कडकच्या सोसायटी टीम आणि त्याचबरोबर SP स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट। आता पहा ही खुशी किती असणार आहे बघा। आकाश, इससे पहले कभी ये टी आपको मिला था? नहीं मिला था। आकाश जहांगीर, शानदार प्रदर्शन आपका रहा है। लोखंडे साहेबांच्या शुभस्ते यावेळेला हा पुरस्कार दिला जातो। एकदा खंदारी किंगचा विनंती, टाळ्यांचा गजर तुम्ही करू शकता। दिनू कांबळे, यंग जॉली,
ब्रदर्स क्लब त्यांचे मनापासून धन्यवाद। आकाश बहुत खुश लग रहे हो जिस तरह से वो सोसाइटी टी मिला है। टी शर्ट तो मिलेगा लेकिन ये महाराष्ट्र का कड़क चाय ना वो ज़्यादा नहीं मिलता। उसके बाद में ते कधीच नाही थांबले, मैदानावर चौकार षटकारांची आतषबाजी करत राहिले। ते खेळाडू आहेत दिनू कांबळे। दिनू कांबळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फायनल या सामन्यामध्ये अत्यंत दर्जेदार कामगिरी आपण केलेली आहे। दिखने में है वो भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आंख के गोले, जिनका खेल देखे सबका दिल डोले, वो खिलाडी है दिनू कांबळे। जरा कंदारी किंग तुमच्या टाळ्यांचा आवाज येऊ द्या। बघा इथे कोंडवा संघ तुमच्यासाठी टाळ्यांचा गजर करतोय। दिनू कांग्रेचुलेशन। दिनू आपके लिए बिल्कुल वो टी शर्ट मिलता है, लेकिन महाराष्ट्राचा कडकच्या अर्थात सोसायटी दमदार चहा। यानंतर मी आपल्याला घेऊन जाईल, आमच्याबरोबर जॉईन होत आहेत आमचे मित्र शैलेश सर। त्यांना इथली खूप चांगली माहिती आहे, गोड आवाजही त्यांचा आहे। तर या ठिकाणी त्यांच्या अमोघ वाणीतून आपण बक्षीसदानाचा गोड कार्यक्रम पाहूया। मी प्रशांत सरांचे आभार मानेन। प्रशांत सर थँक्यू सो मच। दुसरं पर्व या ठिकाणी समर्पण करण्याची संधी दिली। धन्यवाद सर। इथून पुढे आपण आता सर्वात महत्त्वाची कामगिरी माझ्याकडे दिली आहे। आईश्री चषक 2024 पर्व दुसऱ्याचा हा जो सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय, त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सर्वात महत्त्वाचं काम माझ्याकडे सोपवलंय। परंतु या स्पर्धेदरम्यान या पर्वामध्ये देखील दुसऱ्या पर्वामध्ये देखील काही मान्यवर आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले, त्यांचा सन्मान आयोजन कमिटीचे सदस्य आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेची ज्यांची जबाबदारी सर्वात मोठी होती ते प्रशांत गायकवाड यांच्या शुभाशय आपण सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करतोय। प्रत्येक मान्यवराला विनंती असेल आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे। प्रथमतः मी संदीप कोकाटे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। प्रत्येक वेळेसच टाळ्या वाजवायची विनंती मला करायला लावू नका। टाळ्या ह्या जास्तीत जास्त वाजवणं गरजेचं आहे, कारण आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या मान्यवरांचा सन्मान इथे आपण करतोय। त्यानंतर त्याचबरोबर प्रकाशजी लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय। शिवा गायकवाड यांच्या शुभाशय आपण हा सन्मान करतोय। मान्यवरांना देखील विनंती की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। मायेची शाल पूर्णपणे खांद्यावरती गेली पाहिजे, नुसती शाल देऊन नाही तर ती मायेची शाल आहे। त्यानंतर योगेश जाधव यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। कदम साहेबांच्या शुभाशय आपण सन्मान करतोय। पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण या ठिकाणी सन्मान करतोय। आणि त्याचबरोबर निखिलजी धमाले यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। आज दिवसभर ते स्कोररच्या भूमिकेमध्ये होते, जिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका आज त्यांनी पार पाडली आहे। आयोजकांची भूमिका, मान्यवरांची भूमिका आणि स्कोररची भूमिका आज त्यांच्या माध्यमातून पार पाडले, त्यांचा देखील सन्मान आपण इथे आयोजकांच्या वतीने संपन्न करतोय। त्याचबरोबर आपल्या विनंतीला मान देऊन सायली जाधव मॅम देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण आईश्री आयोजक आहेत त्यांच्या वतीने आपण या ठिकाणी करतो। या स्वप्नील सर या, तुम्ही या, तुमची फार 2 दिवस पळापळ झालेली आहे, आज तुम्हाला तो मान देखील देण्याचं काम आम्ही केलंय। टाळ्या इथे कमी पडतायत, थोडं वाजवा, आयोजकांचे सदस्य इथे आहेत। त्याचबरोबर ज्यांची उपस्थिती आपल्याला दरवर्षी लाभते आणि त्यांची उपस्थितीच आपल्याला आदरणीय आहे, प्रशांत गायकवाड यांच्या सौभाग्यवती, त्यांचा देखील सन्मान आपण इथे संपन्न करतोय आणि प्रशांत दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे। हा, आईश्री चषकामध्ये असं काहीतरी वेगळं घडलंच पाहिजे। आता मिस्टरांनी सौभाग्यवतींचा सन्मान करणं ही पहिलीच वेळ आहे, टाळ्या तरी इथे जोरदार झाल्याच पाहिजेत। 180 देशामध्ये हा सन्मान दिसणार आहे।
कुठेही तुम्ही फोन करून विचारू शकता, YouTube वरती हे चित्र पाहायला मिळालंय बघा. दोघांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. आता हे इथे ते घरी असणारच आहे. त्यानंतर आपण या स्पर्धेदरम्यान ज्या ज्या महत्त्वाच्या व्यक्तींनी म्हणजे आयोजन कमिटीचे आहेतच, त्याचबरोबर या संपूर्ण 2 दिवसीय स्पर्धेमध्ये महत्त्वाची कामगिरी म्हणजे पंचांची होती. दिवसभर आपल्या या मैदानामध्ये उभा असताना त्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. कुठल्याही प्रकारचा वादविवाद झाला नाही. आपले तिन्ही पंच, त्यांचा सन्मान आपण आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करतोय. प्रथमतः मी अनिल माळी सर, महेश जाधव सर आणि शिवा चिन्नदेवे यांना देखील मी विनंती करेल की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. संदीप पवार सर, आपण इथे उपस्थित व्हायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण तिन्ही पंचाचा सन्मान या ठिकाणी करतोय. चला महेश जाधव सर. मराठी सिनेमामधील सर्वात प्रचलित असलेलं नाव म्हणजे महेश जाधव सर. आता इथे 2 आहेत. महेश जाधव सर मान्यवर पण आहेत आणि पंच पण आहेत. एकच घेऊन या, तिघांमध्ये ते शेअर करतील. आता तिघांनीही एकमेकांच्या गाळ्यामध्ये घाला. सर्वात लाडका आहे इथे. मला ते चेहरा दिसत नाही. चेहरा दिसला पाहिजे इथे. त्यानंतर तिन्ही पंचांसाठी नक्कीच टाळ्या वाजवल्यात. धन्यवाद आयोजकांचं. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला YouTubeद्वारे पाहायला मिळाली ते आपले YouTubeचे सर्वेसर्वा tenniscricket.in चे आपले काही सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मुंबई येथूनही ते दाखल झाले आणि दरवर्षी आपल्याला ते सहकार्य करतात. त्याबद्दल त्यांचा देखील सन्मान. सूरज कोरम आयोजन कमिटीचे सदस्य आणि त्याचबरोबर गणेश परब आपण देखील या. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण tenniscricket.in चे सदस्य आहेत, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. त्यानंतर 2 दिवस नव्हे, गेले 2 पर्व ज्या व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने मैदानामध्ये मजा आली, सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकण्याचं काम केलं गेलं. आमचे डीजे मास्टर, आपला देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. डीजे मास्टर साठी खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 2 दिवस रिपीट एकही गाणं नव्हतं. वेगवेगळी गाणी वाजवून प्रेक्षकांची आणि खेळाडूंची मनं जिंकली. त्याबद्दल त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. शुभम आणि परब आपण इकडे या. आपल्या शुभास्य शुभमजी माळे, आपल्या शुभास्य आपण डीजे मास्टरचं कौतुक करतोय. मला वाटतं डीजे साठी टाळ्या वाजवणारे फार क्वचितच मिळतील, नाही का? नाही, वाजतायत म्हणजे टाळ्या. आता इथून पुढे त्यांचंच काम आहे. 2 सण आपल्याला तेच वाजवताना दिसणार आहेत. सध्या हा आईश्री चषकाचा सोहळा आहे. धन्यवाद डीजे. पुढच्या वर्षी देखील दमदार आपलं आगमन होऊ द्या. त्यानंतर समालोचन कक्ष, त्याकडे वळतोय आपण. आपल्या विनंतीला मान देऊन दरवर्षी अगदी मुंबई उपनगरातून देखील आपले काही समालोचक या ठिकाणी येतात आणि त्यांच्या बहारदार आवाजामध्ये प्रत्येक खेळाडूचं खेळण्याचं कौशल्य आपल्याला समजतं, शेरो शायरी कळते आणि प्रेक्षकांचे देखील मन जिंकली जातात. असे आमचे प्रशांत आदवडे सर. प्रथमतः आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आईश्री चषक 2024 पर्व दुसऱ्यामधील आमचे आदरणीय प्रशांत आदवडे सरांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. जोरदार टाळ्या प्रशांत आदवडे सरांसाठी. आयुष गोडे सर आपण या. चंद्रन आपण देखील या. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण प्रशांत आदवडे सरांचा सन्मान या ठिकाणी करतोय. टाळ्या कमी पडता कामा नये. त्यांची शायरी ऐकताना, त्यांचं समालोचन ऐकताना जेवढ्या टाळ्या वाजत होत्या त्यापेक्षा जास्त वाजणं गरजेचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अशा व्यक्तिमत्वाकडे आपण वळतोय की ज्यांचा आवाज आपण गेले 2 दिवस या मैदानामध्ये ऐकलाय. मुंबईमधलं बिजी शेड्यूल सोडून ते पुन्हा एकदा या पुण्यनगरीमध्ये आलेत. असे आमचे सर्वांचेच लाडके खऱ्या अर्थाने त्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळाला आणि त्यांच्या आवाजाची पाटीलकी आपण ऐकली. मनीष पाटील सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. स्वप्नीलजी कांबळे आपण या आणि त्याचबरोबर यश माने आपण दोघांनी या. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण मनीष पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी करतोय.
हा, एकाने शॉल आणि एकाने पुष्पगुच्छ. आता ते समीकरण दोघांनी लक्षात ठेवा. तब्बल 38 आयोजक आहेत. ज्यावेळेस कागद हातात आला त्यावेळेस वाटलं की गणपतीचा अहवाल आलाय, परंतु आयोजक एवढे असणं फार गरजेचं आहे, नाही का. त्यानंतर पुन्हा एकदा एक दमदार आवाज, गतवर्षी आणि यावर्षी देखील प्रवीणजी गायकवाड सर, दमदार आवाज, ज्यांच्या रील्स आपण कित्येक वेळेस ऐकलेल्या आहेत, ज्यांचे ट्रान्स आपण ऐकलेले आहेत, असा दमदार आवाज प्रवीण गायकवाड सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील स्वागत करूया. आदित्य अडसूळ आणि यश माने मोरे या दोघांच्या शुभ हस्ते आपण इकडे इकडे कॅमेरामध्ये दिसले पाहिजे तुम्ही कोण कोण आहेत ते. आयोजक मेन म्हणजे कॅमेरामध्ये दिसले पाहिजेत. पडद्यामागचे कलाकार पडद्याच्या पुढे आले पाहिजेत. त्यानंतर गोपी जाधव. अजून एक आवाज, तब्बल 5 समालोचक होते, त्यामधील गोपी जाधव सर आज आपल्या बरोबर जोडले गेले. साहिलजी रणदिवे आणि केविन अँथनी, या या या, लाजायचं नाही अजिबात. आपल्या शुभ हस्ते गोपी जाधव सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. जोरदार टाळ्या वाजवा. आज दिवसभर तब्बल 9 मॅचेस कव्हर केल्यात या 4ही समालोचकांनी. आमचा रोल वेगळा होता. या लवकर या. तो उजेड आहे ना, उजेड जरा चेहऱ्यावरती येऊ द्या, कारण नंतर चेहरे कळून येणार नाहीत. जोरदार टाळ्या. मला वाटतं टाळ्या कमी पडून देऊ नका, शेवटची वेळ आहे. पुढच्या वर्षीच तुम्हाला आमंत्रण दिलं जाईल. क्रिकेटच्या मैदानामध्ये टाळ्या वाजवायला लाजायचं नाही, आणि बाहेर गेल्यावरती कोणीच सांगितलं तरी वाजवायच्या नाहीत. काय जे मान्यवर आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या नाहीत तरी चालतील. जे द्यायला आलेत ना ते आयोजक आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत जा. त्यानंतर त्याचप्रमाणे या पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते असे सलग 2 दिवस आपल्याला उपलब्ध झालेले शैलेश सर यांचा देखील आयोजकांतर्फे मी प्रशांत भाऊ गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे टिंकू बेलपवार, चंद्रकांत बेलपवार यांनी देखील. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये शैलेश सरांचं स्वागत करायचं आहे. खूप खूप अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आयोजकांतर्फे मी त्यांचं आभार मानतो. त्याचबरोबर अशा व्यक्तिमत्वाचं मी या ठिकाणी नामोल्लेख करेल. जर ते इथे असेल तर त्यांना देखील विनंती असेल की त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या स्पर्धेची उपस्थिती, ज्या ज्या स्पर्धा इथे आयोजित केल्या जातात पूर्ण पुण्यनगरीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याची संपूर्ण माहिती देणारे राज रणदिवे सर यांचा देखील सन्मान आपण आयोजकांच्या वतीने करतोय. जर ते इथे उपस्थित असतील तर त्याचा सन्मान स्वीकारण्यासाठी या, अन्यथा जर नसतील तर संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने राज रणदिवे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण आपल्या या स्पर्धेची संपूर्ण माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम राज रणदिवे सरांनी केलंय, त्याबद्दल त्यांचे आभार. लगेच आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथे आपण प्रथमतः वैयक्तिक पारितोषिकाने सुरुवात करतोय. या स्पर्धेमध्ये 2 दिवस ज्या खेळाडूंनी वैयक्तिक पारितोषिकं पटकावली त्यांचा इथे सन्मान, आकर्षक अशी ट्रॉफीज आणि त्याचबरोबर त्यांच्या मातोश्रींसाठी आकर्षक अशी पैठणी देऊन आपण त्या खेळाडूचा सन्मान करतोय. लगेच आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. आकर्षक अशी पैठणी त्याचबरोबर आकर्षक अशी ट्रॉफी देऊन आपण या ठिकाणी सन्मान करतोय. प्रथमतः आईश्री चषक 2024 पर्व दुसरं या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण या ठिकाणी देतोय. आणि मी संदीपजी कोकाटे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा किताब आपण प्रदान करायचा आहे. अशा खेळाडूला आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय की ज्याने आज नव्हे आज ह्या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये अफलातून बॅटिंग केली, प्रेक्षकांची मनं जिंकली आणि मान्यवरांना देखील मंत्रमुग्ध करून टाकलं. या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटर ठरतोय FM कांदारी किंगचा डावखुऱ्या शैलीचा विस्फोटक बॅटर दिनू कांबळे. याला या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटरचा किताब देऊन सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या. काय बॅटिंग केली आहे. आकर्षक अशी ट्रॉफी त्याचबरोबर ब्रँडेड पैठणी आणि पसायदान स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक अशी बॅट देऊन आपण सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या वाजवा दिनू कांबळेसाठी. आज दिवसभर मैदानाच्या चौफेर जी फटकेबाजी केली आहे ना त्याचं इथे चीज होत आहे.
पसायदांची एक्सपोर्टचा बॅट, आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्यांच्या मातोश्रींसाठी खऱ्या अर्थाने आज घरातले खुश होणार आहेत. चहा पावडर आली आणि त्याचबरोबर मातोश्रींसाठी साडी देखील आली. इथे या, इथे आता थोडा वेळचा एक शब्द आपण बोलून घेऊया. पहिले हे घ्या, हे महत्वाचं आहे. हे प्रमुख आकर्षण आहे. ज्याप्रमाणे 10 ते 12 फुटाच्या ट्रॉफ्या आहेत त्यासाठीच आपण इथे खेळताना पाहिलं, परंतु वैयक्तिक पारितोषिकासाठी मिळालेली पैठणी आहे. इथे या, आपण 2 शब्दामध्ये आपलं मनोगत घेऊच. कसं वाटतंय की मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन हा किताब मिळतोय, त्यातून आपल्या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील मिळवलंय आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या आईसाठी पैठणी दिली आहे. काय वाटतंय या स्पर्धेमध्ये खेळत असताना? खेळून खूप पहिला आनंद झाला मला आणि पैठणीबद्दल बोलता आई घरी गेलो तर आई खुश होणारच आहे. तर खेळ खेळायला खूप मजा आली नाही तर या ग्राउंड खेळायला खूप मजा येते. सर्व गोष्टीत मजा आली हे महत्वाचं आहे. वेल प्लेड. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. धन्यवाद. यानंतर आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे वळतोय. पुन्हा एकदा तेच समीकरण असेल, पुन्हा एकदा आकर्षक अशी ट्रॉफी आहे आणि आईसाठी पैठणी आहे. या स्पर्धेमध्ये भल्या भल्या फलंदाजांना धूळ चारण्याचं काम ज्या गोलंदाजाने केलं, आपल्या फिरकीची जादू ज्याने दाखवली, आपल्या गोलंदाजीची जादू या मैदानामध्ये दाखवली, असा फिरकीचा जादूगार महेश जाधव सरांना मी विनंती करेल आपल्या शुभासे पारितोषिक द्यायचं आहे. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज पुन्हा एकदा FM कांदारी किंग्सचा डावखुऱ्या शैलीचा रोहित यादव ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. वय फार कमी आहे, 20 वर्षाच्या आतमध्येच आहे आणि पहिल्याच मला वाटतं एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळत असताना उत्कृष्ट गोलंदाज. आई फार खुश होणार आहे. पुढची किती वर्ष तू खेळशील त्यावरती तुला आशीर्वाद देण्यात येणार आहे. आज मुंबईकरांनी ISPL मध्ये पण होता. वा, म्हणजे मोठ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहेच आणि त्यामध्ये महत्वाचं राहिलंच पैठणी. मग या स्पर्धेमध्ये ही आकर्षक ज्या बक्षिस आहेत ना, ही बक्षिसं फार लक्षात राहण्यासारखी आहेत. वेल प्लेड. रोहितकडे मी येईल. 2च शब्दांमध्ये कसं वाटलं या मैच मध्ये खेलत असताना आणि त्यातून कैसा लग रहा है आपको यह टूर्नामेंट में खेलते हुए, और ये जो बेस्ट बॉलर का जो किताब आपको मिला है उसके बारे में भी आप बातचीत करेंगे, और ये जो पैठणी आपकी माँ के लिए दी हुई उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? वैसे तो मैं यहाँ पे अकेला रहता हूँ और सब गांव में रहते, तो मेरी मम्मी को अच्छा लग रहा है यहाँ पे बेस्ट बॉलर पाके, और टीम भी अच्छा खेली और बैटिंग दीनू भाई ने अच्छा किया, आकाश भाई ने, और टीम कॉम्बिनेशन का भी अच्छा था. पहला मैच इंपॉर्टेंट था और मैच हाथ से ऐसा लग रहा था जा रहा था, बट कमबैक किया, अच्छा लगा बॉलिंग डाल के. मोटा मोटा अच्छा बड़े बड़े टूर्नामेंट आप खेलते हैं, लेकिन ये टूर्नामेंट खेलने के लिए आप मुंबई से यहाँ तक आए, अपने टीम के ऊपर आपके ऊपर आपके टीम ने भरोसा रखा, कैसा लगा? आखिरी ओवर है और उसी दौरान आपकी अच्छी गेंदबाजी गिरी, उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? कुछ नहीं, ऐसा बॉलिंग आया 6 पे 14 चाहिए था, तो उस्मान भाई और सब लोग बोले बॉलिंग डाल, में बोला ठीक है डालता हूँ, और बॉलिंग डाला और मैच जीत गए, तो अच्छा लग रहा है काफ़ी, टीम को जिताया, काफ़ी अच्छा लग रहा है. आपके टीम में इतने सीनियर खिलाड़ी हैं, उनका कुछ ऐसा मार्गदर्शन रहता है क्या? मतलब कुछ सोच रहती है क्या उनके अलग ऐसे कुछ होना? वो तो एक्सपीरियंस मैटर ही करता है, क्योंकि इतना सारा मैचेस खेले हैं और मैं अभी नया नया हूँ, तो एक्सपीरियंस बहुत मैटर करता है, और सपोर्ट भी बहुत अच्छा देते हैं. मैच में कितना भी हराऊँ जिताऊँ, बट कॉन्फिडेंस दिखाते हैं कि तू डालेगा, अच्छा करेगा. चला, पुढील स्पर्धेसाठी आणि पुढील दौऱ्यांसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. वेल प्लेड. हे बॉक्स घ्या ना, बॉक्स घ्या, हा पण घ्यायचा आहे, घरी न्यायचा आहे. त्यानंतर उत्कृष्ट बॅटर झाला, उत्कृष्ट गोलंदाज झाला. आता या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचं म्हटल्यानंतर मॅन ऑफ द सिरीज हा किताब देऊन आपण खेळाडूचा सन्मान करतोय. ज्यांनी गोलंदाजी अप्रतिम केली, ज्यांनी फलंदाजी अप्रतिम केली, ज्यांनी संघ जिंकण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली, त्या खेळाडूला आपण या स्पर्धेतील या पर्वातील मॅन ऑफ द सिरीजचा किताब देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. मी प्राजक्ता गायकवाड मॅमला विनंती करेल. हा सर्वात महत्त्वपूर्ण किताब आहे वैयक्तिक पारितोषिकांमधला, आणि हा किताब दिला जातोय जेपान 11 संघाचा आघाडीचा गोलंदाज आणि आघाडीचा फलंदाज शुभम शेळके ठरतोय स्पर्धेचा मानकरी, स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. जोरदार टाळ्या शुभम शेळकेसाठी. सिरीज सारख्या टाळ्या वाजल्या नाहीत असं वाटतंय, टाळ्या सिरीज सारख्या वाटल्या पाहिजे.
बघा गेल्या वर्षी अमित तांबे परत राजेश सोरटे यांना ही पारितोषिकं मिळाली होती. या वर्षी काहीतरी वेगळं आहे, पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं होईल. पारितोषिकं देखील वेगळी होती. गेल्या वर्षी आपण मला वाटतं 3 ते 3.5 फुटाच्या ट्रॉफी बघितल्या, या वर्षी 8 आहेत, पुढच्या वर्षी 12 पण होतील, सांगता येत नाही. आज घरी गोडधोड होणार आहे ज्यांना ज्यांना पारितोषिकं मिळाले. पुढची किती पर्व खेळायला मिळतील शुभमने आत्ताच ठरवायचं आहे. आईने पूर्णपणे परमिशन दिलेली आहे. वेल प्लेड. शुभमकडे येईल मी. कित्येक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळाला आहे, परंतु आईश्री चषकामध्ये मिळालेला विशेष पुरस्कार म्हणजे आईला मिळालेली पैठणी, याबद्दल तू काय सांगशील? ही टुर्नामेंट खेळून मला खूपच भारी वाटलं आणि मम्मीचा तर मला कायमच सपोर्ट असतो क्रिकेट खेळण्यासाठी आणि साडी घेऊन गेल्यानंतर मम्मी खूप खुश होईल. नुसती साडी बोलून चालणार नाही, पैठणी आहे आणि ती देखील मानायची आहे. नक्कीच स्पर्धा अप्रतिम होती, अप्रतिम आणि चांगला खेळ तुझ्याकडून देखील झाला. स्पर्धेविषयी काय सांगशील? कसं नियोजन झालं, कसं आयोजकांनी तुला म्हणजे ही टुर्नामेंट आयोजित केली? प्रशांत सरांबद्दल तू काय सांगशील? प्रशांत सर हे खूप भारी क्रिकेट खेळतात आणि त्यांनी ही टुर्नामेंट खूप भारी आयोजन नियोजन वगैरे केलं, तर खूप भारी वाटलं खेळून. चला जास्त वेळ न घेता पुढील मॅचेससाठी आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणजे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी शुभम शेळके ठरतोय. वेल प्लेड गाईज. त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे येतोय आणि प्रथमतः आपण द्वितीय पारितोषिकाने इथे सन्मानित करतो. आता ही ट्रॉफी मान्यवरांच्या हातात देणं फार अवघड होईल, आपण इथे मध्येच ठेवू आणि प्लेयर लोकांनी फक्त इथे उभे राहिलं तरी चालेल. मान्यवर तुम्ही इथेच उभे राहा, फक्त इथे आपण ट्रॉफी ठेवून देऊ. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. रोख रक्कम 61,000 रुपये आणि हे भव्य दिव्य या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण देऊन आपण या ठिकाणी टीमचा सन्मान करतोय. लोकल गटातून कालच्या दिवसभरातून सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ जेपान 11. संपूर्ण टीमला विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक या ठिकाणी मिळवलंय त्याचा स्वीकार करायचा आहे. रोख रक्कम 61,000, भव्य दिव्य आणि देखण्या ट्रॉफीज घेऊन या ठिकाणी आपण जेपान 11 संघाचा सन्मान करतोय. कॅप्टन मान्यवर तुम्ही थोडस पुढेच या ना, पुढेच आहे मॅम. मला वाटतं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 20 संघांमध्ये काही कमी नाहीये, त्यामुळे टाळ्या वाजवायला अजिबात लाजू नका. आता फक्त 2च पारितोषिक आहेत, त्यामुळे मनसोक्त टाळ्या वाजवून घ्या. टाळ्या वाजवलेल्या चांगल्या असतात नाही का, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. हा सायंटिफिक सांगितलं तुम्हाला. जेपान या लहानग्या मुलाच्या नावाने टीम खेळवण्यात आली आणि नाव लकी ठरलं. जेपानच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आपल्याला कळून येत आहे की पप्पा ने नाम दिया टीम को और टीम जीत गई. आता इथून पुढे जेपान 11 हा संघ आपल्याला पुण्यामध्ये सातत्याने प्राइज मारताना दिसेल. वेल प्लेड गाईज. रोख रक्कम 61,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण जेपान 11 संघाचा सन्मान या ठिकाणी संपुष्टात आणि त्यानंतर चला ना लवकर आहे, तुम्ही थांबा लवकर, चला पाऊस येतोय, घरी जायचंय तुम्हाला पण. हा त्यांना लवकर जायचंय, आपल्याला पुण्यातच जायचंय, त्यांना मुंबईला जायचं. परत उद्या मॅच आहे त्यांची घाटकोपरला, बरोबर ना? चला उद्या आपण त्यांना लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहू, परंतु त्यांना आता ऍक्शन मध्ये उद्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. रोख रक्कम 1,11,000 रुपये व प्रथम क्रमांकाचं भलं मोठं चषक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. FM कांदारी किंग्स अँड टीम, संपूर्ण टीमला विनंती आहे. सिब्बान शेख, सुलतान खान, त्याचबरोबर आपण पाहिलं तर आकाश जहांगीर, उस्मान भाई, सबके फेवरेट.